राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या ठेकेदार जयदीप आपटे आणि बांधकाम रचना सल्लागार डॉक्टर चेतन पाटील यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना मंगळवारी दुपारी मालवण न्यायालयात हजर करण्यात आलं। दरम्यान आपटे याला 13 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे, तर पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। त्याची रवानगी सावंतवाडी कारागृहात करण्यात येणार आहे। राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना 26 ऑगस्टला घडली होती। या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुतळ्याचा ठेकेदार जयदीप आपटे, तांत्रिक सल्लागार चेतन पाटील या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या दोघांना 10 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। कोठडीची मुदत संपल्याने या दोघांनाही पोलीस बंदोबस्तात मालवण न्यायालयात हजर करण्यात आलं। मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे याची अजून चौकशी करायची असल्याने 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी पक्षाच्या वतीनं न्यायालयात करण्यात आली। त्यानुसार न्यायाधीश MR देवकाते यांनी त्याला 13 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी तर चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट तुषार भणगे यांनी याबाबत माहिती दिली। दोघंही आरोपींना हजर करण्यात आलेलं होतं। दोनही आरोपींपैकी जो 2 नंबरचा आरोपी होता चेतन पाटील, त्याला पोलिसांनी MCR मागितली होती। त्याच्याकडनं काय जे काम होतं ते पोलिसांचं पूर्ण झालं असल्यामुळे त्यांनी मॅजिस्ट्रियल कस्टडी मागितली। 1 नंबरचा जो आरोपी होता त्याला 7 दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती, कारण अजून काही तपास काम करायचं आहे आणि कोर्टाने त्यांना 13 तारखेपर्यंत म्हणजे 3 दिवसाची आजपासून 13 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। काय झालं आहे त्याच्यात की सर्व काही असा मुद्देमाल नाही आहे, कारण त्याच्याकडनं जो काय मुद्देमाल यायचा होता तो तरी झाला असेल, तरी जो लॅपटॉप आहे किंवा अजून ज्या काही लोकांबद्दल माहिती मिळालेली आहे त्याचं तपासकाम पोलिसांच्या समोर होणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे पोलिसांना पोलीस कस्टडीची गरज होती, म्हणून पोलिसांनी फक्त 1 नंबर आरोपीसाठी पोलीस कस्टडी मागितली। 2 नंबर आरोपीला MCR देण्यात आलेला आहे। नवीन कायद्यानुसार तसा बदल झालेला आहे। त्याच्यामुळे जर समजा MCR मध्ये जरी असला, पोलिसांना ज्या वेळेला त्याला पाहिजे असेल तेव्हा ते कोर्टाची परमिशन मागून त्याला तपासकामी घेऊ शकतात। हां, पोलिसांचं म्हणणंच असं होतं की विसंगत माहिती देतो, परंतु त्याच्याकडनं जे बाकीचं काय जे गोळा करण्यात आलेलं होतं त्याचं तपासकाम अजून करणं गरजेचं आहे। त्या म्हणूनच कोर्टाने आमचा युक्तिवाद ग्राह्य धरला आणि 3 दिवस पोलीस कस्टडी त्या आरोपीला दिली। अजून तरी तसं काही रिमांड रिपोर्टमध्ये आलेलं नाही आहे। त्याच्यामुळे पोलीस तसा तपासही करणार आहेत की अजून ह्याच्यात कोणाकोणाचा सहभाग आहे, तसं अजून तपास कामात आलेलं नाही आहे। ज्या वेळेला येईल त्यावेळेला पुढच्या रिमांड रिपोर्टमध्ये तसं येऊ शकतं। जुबेर खान, स्काय न्यूज टुडे।